एका कॉलेजमध्ये शिकणारी एक तरुणी होती आणि ती तरुणी सोशल मीडियाचा वापर करत होती, मोबाईलचा वापर करत होती आणि एक दिवस अशाच पद्धतीनं मोबाईल बघत असताना तिला मोबाईलवर एक मेसेज आला आणि ते मेसेज पाहून तिला मोठा धक्का बसला। कारण की तो मेसेज तिच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका तरुणानं केला। तो तरुण त्या तरुणीच्या ओळखीचाच होता, पण मात्र त्या मेसेजमध्ये असं काही लिहिलेलं होतं की ते वाचून त्या तरुणीला मोठा धक्का बसला होता आणि त्या तरुणीनं थेट पोलीस स्टेशन गाठलेलं होतं आणि तो जो तरुण आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई झालेली होती। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच कोल्हापूरमधील एका महाविद्यालयामध्ये शिकणारी एक तरुणी होती आणि एक तरुण होता। आता हे दोघं एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळं या दोघांची एकमेकांसोबत ओळख होती आणि काही प्रमाणात मैत्री होती। आता एकमेकांची ओळख असल्यामुळं त्या तरुणाकडं या तरुणीचा नंबरसुद्धा त्यानं मिळवलेला होता आणि तो तरुण त्या तरुणीला वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेज करायचा आणि मेसेज करून त्या तरुणीला मोठ्या प्रमाणात परेशान करायचा। पण मात्र हद्द तेव्हा झाली की जेव्हा त्या तरुणानं त्या तरुणीकडं मागणी केली आणि तिला तो धमकी दिली आणि तिला सांगितलं की मला तुझे भोगळे व्हिडिओ पाठव, म्हणजे तुझ्या शरीरावरचे कपडे काढून तिचे फोटो मला पाठव, अन्यथा मी तुला ठार करेल। ठार मारण्याची धमकी त्या तरुणानं त्या तरुणीला दिली। आता त्या तरुणीला धमकी दिल्यानंतर त्या तरुणीने तो मेसेज पाहिला, तिला मोठा धक्का बसला आणि तिनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला। आता आईवडिलांनी मुलीची तक्रार ऐकून घेतली आणि तो जो तरुण आहे, तो जो मुलगा आहे त्याच्याकडे जाऊन त्याची भेट घेतली, कारण की त्याला समजून सांगावं इथून पुढे त्यांना असं करू नये असं त्या मुलींच्या आईवडिलांना वाटत होतं। आता त्या मुलाला त्या तरुणाला भेटल्यानंतर त्या आईवडिलांनी त्याला समजून सांगितलं की अशा पद्धतीचे मेसेज करू नको, आमच्या मुलीला परेशान करू नको, अन्यथा याचा परिणाम वाईट होईल, तुला कारवाईला सामोरं जावं लागेल। पण मात्र त्या मुलानं त्यांच्या ऐकण्याचं सांगितलं होतं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आणि यानं आता सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्रामहून त्या तरुणीला मेसेज करायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा तो तिला त्याच पद्धतीनं आता जास्ती प्रमाणात त्रास देऊ लागला आणि तिला सांगू लागला की मला तुझे भोगळे फोटो पाठव, नाहीतर मग तुला ठार करेल अशी धमकी त्यानं पुन्हा त्या तरुणीला दिली। आणि मग तरुणीनं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून त्या आरोपी तरुणाविरोधात फिर्याद दाखल केली, गुन्हा दाखल केला, सायबर विभागाकडे त्याची तक्रार दाखल केली। आता सायबर विभागाने तात्काळ कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी निर्भया पथकाला त्याची सूचना दिली आणि निर्भया पथकानं सापळा रचून कॉलेजच्या आवारामधून त्या तरुणाला अटक केली, त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं। त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे, तरुण तरुणी यांच्यावर कशा पद्धतीनं गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललं आहे हे आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येतं। एकंदरीत हा जो संपूर्ण प्रकार घडला आहे किंवा असे प्रकार घडत आहेत याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।